सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, पाण्याचा उकळण्याचा बिंदू समुद्रपटीपासून उंचीवर गेल्यास काय बदलतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वाढतो, ऑप्शन बी कमी होतो, ऑप्शन सी तसाच राहतो, ऑप्शन डी पूर्णपणे थांबतो। याचं उत्तर पाण्याचा उकळण्याचा बिंदू समुद्र सपाटीपासून उंचीवर गेल्यास कमी होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, भारतामध्ये पहिले संगणक कोणत्या वर्षी आलं? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1950, ऑप्शन बी 1955, ऑप्शन सी 1960, ऑप्शन डी 1965। याचं उत्तर भारतामध्ये पहिला संगणक हा 1955 वर्षाला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 3 आहे, थर्मामीटरमध्ये तापमान मोजण्यासाठी कोणता द्रव्य जास्त वापरला जातो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पाणी, ऑप्शन बी पारा, ऑप्शन सी तेल, ऑप्शन डी नायट्रोजन। याचं उत्तर थर्मामीटरमध्ये तापमान मोजण्यासाठी पारा द्रव्य जास्त प्रमाणात वापरला जातो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, आपल्या हृदयात एकूण किती कपाटे असतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5। याचं उत्तर आपल्या हृदयात एकूण 4 कपाटे असतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, जगातील सर्वात वेगवान पंख असलेला प्राणी कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी चिमणी, ऑप्शन सी घुबड, ऑप्शन डी पुढीलपैकी कोणताच नाही। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे, जगातील सर्वात वेगवान पंख असलेला प्राणी पुढील कोणताच नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शुक्र, ऑप्शन सी मंगळ, ऑप्शन डी गुरु। याचं उत्तर आहे, सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह शुक्र आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, जगातील सर्वात खोल महासागर कोणता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अंटार्क्टिक, ऑप्शन बी हिंदी, ऑप्शन सी पॅसिफिक, ऑप्शन डी अंटार्क्टिक। याचं उत्तर जगातील सर्वात खोल महासागर पॅसिफिक आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, ब्लॅक होल कशामुळे तयार होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ज्वालामुखी, ऑप्शन बी स्फोट, ऑप्शन सी सूर्यग्रहण, ऑप्शन डी चंद्रग्रहण। याचं उत्तर ब्लॅक होल हे स्फोटमुळे तयार होतो। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, भारताचे पहिले अंतराळवीर कोण? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए राकेश शर्मा, ऑप्शन बी कल्पना चावला, ऑप्शन सी सुनीता विल्यम्स, ऑप्शन डी विक्रम साराभाई। याचं उत्तर भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 11, जगातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नाईल, ऑप्शन बी ॲमेझॉन, ऑप्शन सी गंगा, ऑप्शन डी एरळा। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे, जगातील सर्वात लांब नदी ॲमेझॉन आहे। अलीकडे संशोधनानुसार 12 नेक्स्ट क्वेश्चन आहे, पायथागोरस प्रमेय कोणत्या विषयात वापरतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जीवशास्त्र, ऑप्शन बी भौतिकशास्त्र, ऑप्शन सी गणित, ऑप्शन डी भूगोल। याचं उत्तर पायथागोरसचे प्रमेय हे गणित विषयात वापरतात। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, श्वास घेताना आपण जास्त प्रमाणात कोणता वायू घेतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ऑक्सिजन, ऑप्शन बी नायट्रोजन, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन डी हायड्रोजन।
याचं उत्तर श्वास घेताना आपण जास्त प्रमाणात नायट्रोजन वायू घेतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 14 आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी राजस्थान, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचं उत्तर भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार राजस्थान आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 15 आहे, माझे गाव डक कोठे आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी कोलकाता, ऑप्शन सी चेन्नई, ऑप्शन डी गोवा. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर माझे गाव डक हे मुंबईमध्ये आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 16 आहे, जगातील सर्वात जास्त आयुष्य जगणारा प्राणी कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कासव, ऑप्शन बी व्हील, ऑप्शन सी हत्ती, ऑप्शन डी पोपट. याचं उत्तर जगातील सर्वात जास्त आयुष्य जगणारा प्राणी कासव आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 17 आहे, जगातील सर्वात जास्त कॉफी उत्पादन कोणत्या देशात होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कोलंबिया, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी व्हिएतनाम, ऑप्शन डी इथिओपिया. याचं उत्तर जगातील सर्वात जास्त कॉफी उत्पादन हे ब्राझीलमध्ये होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, भारतामध्ये हिरानगर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी सुरत, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी हैदराबाद. याचं उत्तर भारतामध्ये हिरानगर म्हणून सुरत शहरास ओळखले जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, पहिला मोबाईल फोन कॉल कोणत्या वर्षी करण्यात आला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1970, ऑप्शन बी 1973, ऑप्शन बी 1980, ऑप्शन डी 1985. याचं उत्तर पहिला मोबाईल फोन कॉल हा 1973 वर्षी करण्यात आला, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सहारा, ऑप्शन बी गोबी, ऑप्शन सी काळा, ऑप्शन डी अंटार्क्टिक वाळवंट. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. याचं उत्तर आहे जगातील सर्वात मोठा वाळवंट अंटार्क्टिक वाळवंट आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 21 आहे, जगातील सर्वात लहान देश कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मोनो, ऑप्शन बी मालदीव, ऑप्शन सी व्हॅटिकन सिटी, ऑप्शन डी अमेरिका. याचं उत्तर जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 22 आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आफ्रिकन हत्ती, ऑप्शन बी निळा देव मासा, ऑप्शन सी व्हील शार्क, ऑप्शन डी गेंडा. याचं उत्तर पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी निळा देव मासा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 आहे, भारतामध्ये रेल्वेचा पहिला प्रवास कोणत्या मार्गावर झाला? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई ते ठाणे, ऑप्शन बी कोलकाता ते हावडा, ऑप्शन सी दिल्ली ते आग्रा, ऑप्शन डी चेन्नई ते मुंबई. याचं उत्तर आहे भारतामध्ये रेल्वेचा पहिला प्रवास हा मुंबई ते ठाणे मार्ग झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 24 आहे, रात्री झोपताना तळपायाला मध लावल्याने कोणता आजार बरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए सतत लघवी, ऑप्शन बी मानदुखी, ऑप्शन सी कंबरदुखी, ऑप्शन डी अनिद्रा. तर याचं उत्तर आहे रात्री झोपताना तळपायाला मध लावल्यास अनिद्रा आजार बरा होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. जो की लास्ट 25वा क्वेश्चन आहे तो आहे, गुगलची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1995, ऑप्शन बी 1996, ऑप्शन सी 1998, ऑप्शन डी 2000.
जर तुम्हाला या क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला आपले सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.